नमस्कार मंडळी. तर आज बनवली होती बघा आम्ही अंडा ब्रेड. इतके टेस्टी झाले होते ना, म्हटलं तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करूया. आणि खूप साधी, सिंपल आणि सोपी. जास्त काही साहित्य लागत नाही, आपल्या घरच्या साहित्यामध्येच होऊन जाते. आणि नाश्त्याला खायला खरंच खूप हेल्दी पण आहे. त्यामुळं म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते. इथं तर मी एक टोमॅटो छोटं घेतलं होतं आणि एक कांदा घेतला होता छोटा, आणि कोथिंबीर आणि 5-6 अंडे घेतले होते. तुम्हाला किती खायचे आहे, किती फॅमिलीमध्ये आहेत त्यानुसार तुम्ही घेऊ शकताय. आता मी एक ब्रेडचं पॉकेट घेतलं होतं आणि 5 अंडे घेतले होते. म्हटलं पुन्हा कमी पडलं तर पुन्हा घेऊ शकतो, पण जास्त झाल्यावर काय करणार. एका भांड्यामध्ये ना जेवढे आपल्याला अंडे पाहिजे तेवढे फोडून घ्यायचे. आता भांडं मी थोडंसं मोठं घेतलं आहे, कारण त्यामध्ये आपल्याला ब्रेड बुडवता आला पाहिजे, म्हणून त्याच्यामध्ये मी छान असे सगळे अंडे फोडून घेतले. व्यवस्थित बघायचं, कधी कधी त्याचा काच पडतो त्यामध्ये, खाताना मग आपल्या दाताखाली येतो. त्यामुळं मी अगोदर व्यवस्थित फोडून घेतले आणि छान असं मिक्स करून घेतले, ते सगळे एकजीव केलं, कारण त्यामधले मीठ आणि चटणी व्यवस्थित लागली जाते. आता आम्ही कांदा आणि टोमॅटो छान असं चॉपरला बारीक करून घेतलं आहे, कारण दोन्ही एकत्र केलं आहे थोडं असल्यामुळं. जेवढा पाहिजे तेवढा मी काय जास्त वापरणार नाही, जास्त आवडत नाही आमच्या घरामध्ये कांदा. आणि छान अशी कोथिंबीर कट केलेली. तर हे मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ, तुम्हाला काय काय हवं आहे ते तुम्ही टाकू शकताय. थोडंसं मी चवीपुरतं मीठ टाकलं आहे. आता माझे लहान मुलं असल्यामुळे जास्त काही मी तिखट बनवत नाही. थोडंसं मी धना पावडर टाकलेली आणि थोडंसं जिरा पावडर टाकलेली. म्हटलं थोडंसं वेगळ्या पद्धतीने करूया. आपण चटणी मीठ तर वापरतोच, पण इतके टेस्टी झाले होते ना, तुम्ही खरंच एकदा नक्की ट्राय करा. थोडंसं चवीपुरतं आपलं घरगुतीच लाल तिखट टाकलं होतं, काळा मसाला असतो तोच. आणि छान असं मी मिक्स करून घेतलं होतं. आता एक जीव इतकं छान दिसत होतं ना, त्याच्यावरूनच वाटत होतं. आणि ब्रेडला जास्त अंडं लागत नाही, वरून टाकलं का कसं खूप लागते, त्यामुळे त्यामध्ये बुडवून घ्यायचं. आता मी अशी काप केलेत ब्रेडचे. तुम्ही अखंड पण अगोदर तळून घेऊ शकताय, भाजून सॉरी, आणि नंतर मग कट केलं तरी पण चालतंय. पण मी अगोदरच काप केले आणि छान असं मग तव्यावरती बटर टाकलेलं आहे. तुम्ही तेलामध्ये पण करू शकताय. कधी कधी बटर ते चिटकूनच बसत होतं माझ्याकडून, तर मी तर मग काही तेल वापरलं आहे आणि काही बटर वापरलं. छान असं मग त्याच्यामध्ये बुडवून घ्यायचं. दोन्ही साईडकडून व्यवस्थित भिजवून घेतलं ना, छान लागते, क्रिस्पी पण बनतात बघा. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. खरंच खूप इतके टेस्टी झाले होते ना. आणि बघू शकताय तुम्ही, हे बटरचं असं होऊन बसले माझ्या तव्यावरती. ते सगळं चिटकून बसलेलं आहे त्याला. आणि तव्यावरती ठेवून द्यायचं. पाहिजे तितके आपण भाजू शकतो एक टाईम. 2 ब्रेड तर सहज बसतात त्याच्यावरती. आणि तेलामध्ये केलं तरी चालते, कारण बटर माझ्याकडून असं चिटकून बसलं होतं माझ्या तर तव्याला. तुमच्या बसतंय का नक्की मला कमेंटमध्ये सांगा. नंतर मी तेलच वापरलं होतं, कारण म्हटलं कशाला बटर वगैरे. तर मस्त झाले होते पकोडे. तुम्हाला कसे वाटतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि या अंडा ब्रेड खायला खरंच खूप टेस्टी लागतो. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मस्त मस्त अंडा ब्रेड करून खावा. सध्याला पाऊस पण सुरू आहे, काहीतरी वेगळं. सॉससोबत इतकं टेस्टी लागत होतं ना. आणि स्पायसी सॉस घ्या, कारण त्याच्यासोबत खायला खूपच टेस्टी लागतं आहे. तर बाय बाय. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये.